तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव संभाजी पवार. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या नव्या व्हिडिओमध्ये. मी मित्रांनो आजच्या घडामोडीबद्दल बोलणार आहे. आजची घडामोडी काय चालू आहे ते तुम्हालाही माहिती आहे मित्रांनो. जंतर मंतरला काय चालू आहे. तर मित्रांनो, 18 ते 20 वयाची मुलं जंतर मंतरला उपोषण करत आहेत आणि त्यांना मारहाण करण्यात आलेली आहे पोलिसांकडून. 18 ते 20 वर्षाच्या मुली आज जंतर मंतरला आपली हक्काची लढाई लढत आहेत, तर त्यांना न्याय मिळत नाही आणि ते आंदोलन करत आहेत, तर त्यांना काठीनं मार, त्यांचे कपडे फाड, एकदम खराब सिच्युएशन चालू आहे. तिकडं खराब सिच्युएशन चालू आहे आणि हे सरकारला दिसत नाही. तुमची लाडकी बहीण रस्त्यावर आली ते तुम्हाला दिसत नाही आणि लाडकी बहीण योजना काढली. अहो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात लाडकी बहीण योजना ही नव्हती, पण सुरक्षित बहीण योजना ही नक्कीच होती. महाराजांच्या काळात असं काहीच घडलं नाही जेणेकरून ते आपल्याला आज ऐकण्यात येते. पण आजच्या ह्या आपल्या महाराष्ट्रामध्ये 4 वर्षाच्या चिमुकल्या मुली सुखरूप राहत नाही. आणि काय हे लाडकी बहीण योजना? 4 वर्षाची मुली, 4 वर्षाच्या मुली सुखरूप राहत नाही आणि सरकारने लाडकी बहीण योजना आखलेला आहे. मग लाडकी बहीण योजना म्हणजे त्यांना न्याय देणं नाही का? लाडकी बहीण योजना हेच आहे, त्यांना मोफत गॅस दे, त्यांचं बसमध्ये हाफ तिकीट, त्यांना 1500 रुपये, हेच लाडकी बहीण योजना आहे का? माझ्या सरकारला मागणी की सरकारने लाडकी बहीण योजना तर सुरू केलीच, पण लाडक्या बहिणीला आज लाडकी बहीण कुणी अडचण येते ते सरकारला दिसत नाही. अहो, तुमच्या राज्यात 3 ते 4 वर्षाच्या मुली सुखरूप राहत नाहीत. तुमच्या राज्यात 3 ते 4 वर्षाच्या मुली सुखरूप राहत नाहीत. आणि आज जंतर मंतरला 18-20 वयाच्या मुलांना कपडे फाडजेस्तवर जीवामार देखील मारण्यात येत आहे मित्रांनो. जीवामार देखील. सरकारला माझं एकच आव्हान आहे की ही लाडकी बहीण योजना तुम्ही आखलंय तर ते पायावर पाडा, तुम्हीच पाडा आणि सगळ्यांना आपला न्याय मिळू द्या. त्यातल्या त्यात आता तर काय चालू आहे, नुसतं हाण्या माऱ्या दंग्या सगळीकडून तेच पसरलं आहे मित्रांनो. अठरा ते 20 वयाच्या मुलांना देखील पोलिसांनी मारहाण केलेली आहे मित्रांनो. आणि त्यातल्या त्यात काही लोक वगैरे, नेते वगैरे, ते पण आंदोलनाला उतरलेले आहेत. तर त्यांनाही रविराज सावळे सर हे पण उतरलेले होते. त्यांना गाडीत घालून पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं, त्यांचा असा गळा दाबण्यात आलं वगैरे. खूपच म्हणजे वाईट बातम्या घडत आहेत मित्रांनो. तर तो मित्रांच्या हक्काचं मागतात ते मित्रांनो. कारण की 20-20 तास अभ्यास करून त्याने जी मेहनत केली होती, ते नेटचा पेपर फुटला, त्यांची सगळी मेहनत व्हायला गेली मित्रांनो. कारण की नेटचा पेपर हे फिक्सिंग करण्यात आला आणि ते मोठे गावकर सरांनी जे काही प्रकरण केलं, तो प्रकरण जे काही मागं केलं ते सोडून मला असं सरकारला की विनंती की नेटचा पेपर पुन्हा घ्या. कारण की जे मैत्रिणी जे अभ्यास केले त्यांच्याबद्दल खरंच वाईट वाटतं या गोष्टीचं की त्यांनी एवढी मेहनत केली, रात्र 20-20 तास अभ्यास केलं, त्यांच्यासाठी हे नेटचा पेपर पुन्हाच घेतला पाहिजे. आणि त्यातल्या त्यात सगळ्या गोष्टी एका बाजूला. आणि मनोजदादा जरांगे पाटलांनी हे बोललेलं आहे की विद्यार्थ्यांना हात वगैरे लावू नका. कारण की कमीत कमी 50 ते 100 जणांचा डोक्यात मारहाण करून, पुण्या लेडीजचे कपडे फाडून, असं पोलिसांनी त्यांच्यासोबत एकदम म्हणजे एकदम चुकीचं वागलेलं आहे पोलिसांनी त्यांच्यासोबत. तर असं करू नका. पोलीस भावना म्हणजे विनंती आहे की असं करू नका. कारण की ते त्याचा न्याय मागतात भावांनो. कारण की आजची परिस्थिती तुम्हाला तर माहिती आहे मित्रांनो, घरी खायचे वांदे असतात आजच्या परिस्थितीमध्ये, पण ते लेकरं अभ्यास वगैरे करून काहीतरी करावं यांचं ते स्वप्न असतं. असे पेपर फुटल्याबाबत नंतर ते काय करणार मित्रांनो? एकतर विद्यार्थी लोकांना फाशा घेतील, मग असलेच हे हाणामारी लुटमार जे चालू आहे त्याच्याबद्दल तुम्हाला तर माहितीच आहे मित्रांनो. कारण की हे असं नको व्हायला म्हणून सरकारला म्हणजे एकच मागणी आहे की नेटचा पेपर पुन्हा घ्या आणि सर्व मित्रांना तिथून जंतर मंतरवरून त्यांच्या घरी जाऊ द्या. कारण की मित्रांनो हे सगळं एका बाजूला. आणि मनोजदादा जरांगे पाटलांना पण बोललेलं आहे की विद्यार्थ्यांना जर हात वगैरे लागला तर मी दिल्लीत येणार आणि उपोषण करणार. मग तो जर देव माणूस जर दिल्लीत आला, मग जंतर मंतर नाही, मग सगळं अंतर मंतर होऊन जाते भावांनो. कारण की तो माणूस पहिलं पण खूप
बरेच उपोषण केलेलं आहे. तो माणूस म्हणजे नाही, तो राजा माणूस आहे. त्याला कोणीच काही करू शकत नाही आणि त्याला त्याला म्हणजे काहीच कोणी तसं काही करू शकत नाही मित्रांनो. तो माणूस पूर्ण मराठी माणूस आहे. गोरगरिबांसाठी तो काही करतो. एकाचा आवाज उचलून तो पूर्ण महाराष्ट्र एक करू शकतो भावांनो. पूर्ण महाराष्ट्र एक करू शकतो तो माणूस. म्हणून सरकारला माझी एकच विनंती आहे की हे उपोषण जे काय उपोषण आहे ते थांबवा आणि 18 ते 20 वयाची जी मुलं आहेत तेच त्यांना त्यांचं नाव मिळू द्या. आणि तर मनोजदादा जरांगे यांनी काय बोललेलं आहे हे मी तुम्हाला पण दाखवतो, बघून घ्या. पाटील खंबीर उभे आहेत आंदोलनाच्या मागे आहे म्हणूनच चाललोय. आता जर का लाठीचार्ज काही केला ना रे बाबा त्या विद्यार्थ्यावर, महाराष्ट्रात आम्ही यांना फिरून देत नाही. बाकीचं काय माहित नाही आम्हाला, पण महाराष्ट्रात यांचं जीनच मुश्किल करतो आम्ही. व्हिडिओ मनोजदादा जरांगे आपल्या सोबत आहेत आणि ते आता दिल्लीला जर गेले तर मग काय विशेष नाही, मग हंगामाच आहे. तो माणूस देव माणूस आहे. तो जर तिथं गेला की मग झालं, मग सरकार काहीच करू शकत नाही. गपगार होणार सगळे, मग गपचिप विद्यार्थ्यांना मिळणार ही 100% गॅरंटी आहे. फक्त दादाला माझी विनंती आहे की मनोजदादा तुम्ही लवकरात लवकर उपोषणाला जावा आणि त्यांचं जे काय मागणं आहे मुलांचं ते मिळवून द्या. कारण की तर जंतर मंतरला जे विषय चालू आहे आंदोलनाचा, त्या आंदोलनाबाबत एवढंच सांगणं आहे की ते मुलं ना त्यांच्या हक्काचं मागतात सर. कारण की रोजीरोटी कमवणारे त्यांचे घरी मायबाप त्यांना एकदम कष्टातून घाम गाळून जे पैशाने जे कमवले त्यांच्या पूर्ण शिक्षणामध्ये घातलेला पैसा येतो. मग ते मुलं अभ्यास करून 24 तास 20 तास अभ्यास करून त्यांना असे दिवस नका बघायला हो सर. लवकरात लवकर जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर त्या मुलांना न्याय द्या. ज्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो त्या महाराष्ट्रामध्ये अशा घडामोडी नकोय. हेच सरकारला सांगणं आहे की जे काही ते मुलं त्यांचं आंदोलन करतात तर त्यांना आंदोलन करू द्या, नाही तर त्यांना न्याय मिळू द्या. कारण की ह्या आंदोलनामध्ये जर मनोजदादा जरांगे पाटील जर सामील झाले तर मग राडा होणार, दादा नायक होणार असा विषय होऊन जाणार. कारण की दादा बरेच उपोषण केलेले आहेत आणि बरेच उपोषणमध्ये त्यांनी यशस्वी झालेले आहेत. दादा हे मागे मराठ्यांसाठी उपोषणाला थांबलेले होते आणि आज डबल नेटचा पेपर पुन्हा घ्या हे जे मुलांचे आंदोलन आहेत त्या उपोषणामध्ये दादा सहभागी झालेले आहेत. आणि माझी सरकारला एकच विनंती आहे की तुम्ही प्रयत्न नाही नक्कीच करा, पण त्या मुलांना न्याय द्या.